श्री गणेश पुराण अध्याय 5 आणि 6 भृगु ऋषींची भेट। श्री गणेशाय नमः। महामुनी सूत म्हणाले, श्रोते हो, देवनगर सोडल्यानंतर सोमकांत राजाने आपली पत्नी सुधर्मा व दोन्ही प्रधानांसमवेत एका अरण्यात प्रवेश केला। राणी सुधर्मा व दोन्ही प्रधान त्यांची काळजी घेत होते। ते चौघे ठिकठिकाणी वस्ती करत त्या निबिड वनप्रदेशातून पुढे जात होते। पुढे त्यांना एक विस्तीर्ण सरोवर दिसले। त्यात स्वच्छ निर्मळ पाणी होते आणि असंख्य कमळे उमललेली होती। त्या सरोवराभोवतीचा सर्व परिसर अत्यंत रम्य व हिरव्यागार वनश्रीने नटलेला होता। ते सर्व पाहून त्या चौघांना आपण एखाद्या नंदनवनातच आलेला आहोत असे वाटले। वृक्षांच्या शीतल छायेने त्यांचा थकवा निघून गेला। सुगंधित वायूने मनाची मरगळही निघून गेली होती। राजा व राणींनी त्या सरोवरात स्नान केले, पाणी पिऊन तहान भागवली। सोमकांत राजा एका झाडाखाली बसून विश्रांती घेऊ लागले। सुधर्मा राणी सोमकांत राजाचे पाय चेपू लागल्या। चालून चालून दमलेले राजा सोमकांत बघता बघता निद्राधीन झाले। त्यानंतर त्यांचे दोन्ही प्रधान सुबल व ज्ञानगम्य वनात फळे व कंदमुळे आणायला गेले। थोड्या वेळाने तिथे एक सुंदर व तेजस्वी असे ऋषिकुमार त्या सरोवरापाशी आले। बऱ्याच दिवसांनी एका तपस्व्यांचे दर्शन झाले म्हणून सुधर्मा राणीला खूपच आनंद झाला। सुधर्मा राणीने त्या तेजस्वी ऋषिकुमाराला हाक मारली आणि ते जवळ येताच त्यांची विचारपूस केली। तेव्हा ते ऋषिकुमार म्हणाले, माझे नाव च्यवन आहे। मी भृगु ऋषींचा पुत्र आहे। पुलोमा या माझ्या माताजी आहेत। मी पाणी नेण्यासाठी नेहमी इथे येतो। आमचा आश्रम इथून जवळच आहे। पण तुम्ही कोण आहात? या घोर वनात किशासाठी आला आहात? तुम्ही या पुरुषांच्या पत्नी असाव्यात असे वाटते। तुमचे पती पूर्वी सुंदर असावेत, मग यांची अशी दुर्गती का झाली? तुम्ही सुद्धा सुंदर आहात, मग तुम्ही यांचा अंगीकार कसा केलात? तुमच्या मातापित्यांनी या विवाहास मान्यता कशी दिली? ऋषिकुमार च्यवनांचे प्रश्न ऐकून सुधर्मा राणींच्या डोळ्यात शोकावेगाने अश्रू तरळले। त्यांनी त्या ऋषिकुमार च्यवनांना आपला पूर्ववृत्तांत सांगितला व म्हणाल्या, मला अहोरात्र माझ्या पतींचीच चिंता लागली आहे। त्यांच्यासारख्या सद्गुणी राजावर ओढवलेल्या या दुःख भोगाचेच मला फार वाईट वाटत आहे। कोणीतरी यावे आणि माझ्या पतींना या व्याधींपासून सोडवावे असे मला सारखे वाटत असते। निरुपाय होऊन आम्ही या अरण्यात आलेलो आहोत आणि उर्वरित काळ इथेच ईश्वर चिंतनातच घालवणार आहोत। सुधर्मा राणींची ती दुःखद कथा ऐकून ऋषिकुमार च्यवनांना अतिशय वाईट वाटले। त्यानंतर त्या ऋषिकुमार च्यवनांनी राणी सुधर्मांचा निरोप घेतला आणि पाण्याने भरलेला कलश घेऊन ते आश्रमात परतले। ते बराच वेळ कोणाशी काहीही बोलले नाहीत। त्यांच्या चेहऱ्यावरची उदासीनता भृगु ऋषींच्या तात्काळ लक्षात आली। भृगु ऋषींनी ऋषिकुमार च्यवनांना हाक मारून प्रेमाने जवळ बोलावले। त्यांच्या पाठीवरून मायेने हात फिरवला व म्हणाले, बाळा, आज तुमच्या मुखावर ही अस्वस्थता का? त्यानंतर ऋषिकुमार च्यवनांनी भृगु ऋषींना सोमकांत राजाचा सर्व वृत्तांत सांगितला। तो वृत्तांत ऐकून भृगु ऋषींचे अंतःकरणही गलबलले। ते म्हणाले, बाळा च्यवन, तुम्ही त्या सर्वांना आपल्या आश्रमात घेऊन या। भृगु ऋषींची आज्ञा होताच ऋषिकुमार च्यवन धावतच सरोवरापाशी आले। तिथे सोमकांत राजांचे प्रधानही वनातून कंदमुळे व फळे घेऊन आले होते। सोमकांत राजाही उठून बसले होते। ऋषिकुमार च्यवनांनी सोमकांत राजाला आपल्या वडिलांचा म्हणजेच भृगु ऋषींचा निरोप सांगितला। तेव्हा राजाराणींना खूपच आनंद झाला। थोड्याच वेळात ती सर्व मंडळी आश्रमात आली। आश्रमात अतिशय सुंदर व टुमदार पर्णकुट्या होत्या। मोठे मोठे गायींचे गोठे होते। अतिशय सुंदर फुलझाडे होती। टवकवीत फळझाडे होती। त्या आश्रमात हरणे, ससे व मोरही होते। आश्रमशाळेतून वेदमंत्रांचा घोष ऐकू येत होता। तेथील वातावरणात पावित्र्य आणि मांगल्य नांदत होते। ते सर्व पाहून त्या चौघांना खूपच प्रसन्न वाटले। तेथील एका मध्यवर्ती कुटीत भृगु महर्षींची शांत धीर गंभीर मूर्ती व्याघ्र चर्मावर बसली होती। भृगु ऋषींच्या मुखावर तपश्चर्येचे तेज झळकत होते। त्या सर्वांनी भृगु ऋषींना विनम्रतेने नमस्कार केला। सोमकांत राजाने भृगु ऋषींना आपली व्यथा सांगितली। सोमकांत राजा पुढे म्हणाले, ऋषीवर्य, या व्याधीचे निरसन व्हावे म्हणून मी आजपर्यंत अनेक उपचार केले पण उपयोग झाला नाही।
आज पूर्वपुण्याईने तुमचे दर्शन झाले. तुमच्या कृपेने माझी व्याधी बरी होईल अशी माझी दृढ श्रद्धा आहे. मी तुम्हाला शरण आहे. तुम्ही माझे रक्षण करा. सोमकांत राजाची प्रार्थना ऐकून भृगु ऋषी म्हणाले, राजा, पूर्वजन्मीच्या पापामुळेच तुम्हाला या महाव्याधीने ग्रासले आहे. त्याविषयी मी सविस्तर सांगणारच आहे, पण तत्पूर्वी तुम्ही सगळे भोजन करून घ्या. आता काळजी करू नका. तुम्ही इथे आला आहात त्या अर्थी तुमची या व्याधीतून सुटका होईल याची खात्री बाळगा. भृगु ऋषींचे भाषण ऐकून त्या सर्वांना मोठा दिलासा देऊन गेले. भृगु ऋषींनी त्यांना घालायला उत्तम वस्त्रे दिली. प्रेमाने व आग्रहाने पोटभर खाऊ घातले. त्या सर्वांना विश्रांतीसाठी मृदुशय्या दिल्या. सोमकांत राजाच्या मनातील चिंता आणि उद्विग्नता निघून गेली होती. त्या निरामय शांत वातावरणात त्या सगळ्यांना कधी झोप लागली ते कळले देखील नाही. श्री गणेश पुराण अध्याय 5 आणि 6 समाप्त.